जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी हा असा विधानसभा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये एकदा पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा या मतदारसंघामध्ये आमदार होण्याची संधी मतदारांनी दिलेली नाही. 1967ला अण्णासाहेब उढाण हे या मतदारसंघाचे आमदार झाले, परंतु 1972च्या अंकुशराव टोपे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर ते पुन्हा या मतदारसंघामध्ये कधीही आमदार होऊ शकले नाहीत. 1972ला आमदार झालेले अंकुशराव टोपे 1978ला बापूसाहेब सोळंके यांच्याकडून पराभूत झाले. पुन्हा ते या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले नाहीत. त्यांच्याचप्रमाणे 1978ला ॲडव्होकेट बापूसाहेब सोळंके हे आमदार झाले, परंतु 1980च्या भालचंद्र कुलकर्णी यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर मात्र ते पुन्हा या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले नाहीत. तर 1980ला आमदार झालेल्या भालचंद्र कुलकर्णींना पुन्हा या मतदारसंघामध्ये उमेदवारीच न मिळाल्यामुळे संधी मिळालेली नाही. 1985 व 1990 सलग 2 वर्षे आमदार राहिलेल्या ॲडव्होकेट विलासबापू खरात यांना 1995च्या शिवाजीराव चोथे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर दोनदा भविष्य आजमावून पण आमदार होता आले नाहीत. 1995च्या निवडणुकीत शिवाजीराव चोथे आमदार झाले, परंतु 1999ला त्यांना राजेश टोपे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्याच्यानंतर त्यांनी एकदा भविष्य आजमावले, परंतु त्यांनासुद्धा इथे आमदार होता आले नाही. आणि 1999 ते 2024 सलग 5 वर्ष या मतदारसंघाचे आमदार राहिलेले राजेश टोपे यांना 2024मध्ये आमदार हिकमत उढाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेला आहे. 2029ला या मतदारसंघाच्या रीतीप्रमाणे ते पुन्हा आमदार होते की नाही हे येणारा काळच ठरवेल.